टेमघर संघाची प्रथम फलंदाजी आहे आणि गोलंदाजी कानई स्पोर्ट पाही. गोलंदाजाचं नाव सांगा. रविकांत. सिनियर खेळाडू आहेत. टेमघर टीमचे 12वे. की जिथे पंचांचा इशारा आलाय वाईट. पहिल्या चेंडूवर एक अतिरिक्त धाव. नक्कीच विकी म्हात्रे आणि भरोडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गंगारामदादा पाटील यांनी अर्णव 11 टीम ला शुभेच्छा दिलेत. टेमघर टीम चे कॅप्टन आपले खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. पहिला चेंडू वाईट आलाय. सलमी जोडीची नावं आम्हाला पोहोचवायची आहेत. फलंदाजीची नावं सांगा आम्हाला लाईव्ह स्कोरिंग साठी. महेश आणि देवानंद जोडी आहे. स्ट्राईकला कोण आहेत? कॅप्टन प्लीज या जरा फास्ट. 12वा अथवा प्रतिनिधी. चेंडू हवेमध्ये एसटी रक्षकाच्या मागे चेंडू अगदी सेफ लँड होतोय. एक सिंगल धाव इथे देखील पूर्ण केलेली आहे. देवानंद आणि महेश ही जोडी अर्णव 11 टेमघर टीम. इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सीमा पार येतोय चौकार. देवेश स्पोर्ट या टीमचे कॅप्टन योगेश देवलीकर आम्हाला जोडलेत. पाये टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी सुरुवातीला काहीसा जरूर वेल घेतला या जोडीनं. त्यानंतर मात्र आपल्या लयमध्ये पाहायला मिळते. सलग 2 चेंडूमध्ये देवानंदनं 2 चौकार ठोकलेत. धावसंख्या पोहोचली ती 12 पावलांचा वापर केलाय. पुढे येऊन चेंडूला अगदी वेसेफ मध्ये खेळलेली आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल धाव इथे आली. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत बिनबाद 13. पाये विपक्ष टेमघर. यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे आणि शिवनेरी झून आंदुर्गी. यानंतर आपण 5वा सामना पाहणार आहोत. सध्या 4था सामना आजच्या पहिल्या रात्री मधला आपण पाहतोय. ओरिजिनल 40+ बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा आयोजित. गोलंदाजाचं नाव सांगा. पाये टीम
राजेश पहिल्या ओव्हरमध्ये रविकांत कान्हाई स्पोर्ट पाहे टीमचे एक सिनियर खेळाडू यांनी 13 धावा खर्च केलेत आणि दुसऱ्या ओव्हरसाठी राजेश शॉट आणि आपण दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू सुरेख लाईनातले इथे फलंदाज एष्टीचित पहिलं विकेटचं बदन देवानंद एष्टीचित झालेले पहिल्या चेंडूवर राजेशनं देवानंदला चालता गेलाय ओरिजिनल 40+ ची खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ सरोलीपाडा त्रिमूर्ती नक्की दिलीप पाटील भोलेनाथ पाटील आणि प्रभाकर पाटील यांची खूप मेहनत या स्पर्धेसाठी आहे सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदे गट दिलीपजी पाटील यांचे पिताश्री सरोलीपाड्याचे उद्योगपती बबनजी भास्कर पाटील यांच्या मान सन्मानार्थी स्पर्धा आणि भिवंडी तालुक्याला 40+ मधून पहिली साखळी स्पर्धा देण्याचा मान हा बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमच्या नावे आहे तब्बल 20 संघ 5 ग्रुप मधून आपल्याला स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळतील आणि सुपर 10 नॉकआउट फेरी आपण पाहणार आहोत 4 मधून 2 संघ क्वालिफाय होतील 5 ग्रुप मधून 10 संघ पुढे येतील आणि सुपर 10 मधून आपण नॉकआउट ची स्पर्धा खेळणार आहोत संतोषजी काकडे संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत दिलीपजी पाटील एक सिंगल धाव 8 चेंडू मध्ये 14 आलेत क्या बात आहे खडे खडे चेंडूला अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज महेश शेट्टी गोलंदाज राजेश अर्णव 11 टेमगार प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते चेंडूला अगदी कंट्रोल पोल ऑन साइडला केल्याच होतं मात्र चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क नाहीये पंच विश्वास पाटील सरांचा इशारा येतो लेगबाईच पुणेश पाटील आणि विश्वास पाटील हे भरोडी गावचे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू ओरिजिनल 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत खूप चांगला क्रिकेट देखील श्री गणेश भरोडी टीम साठी या दोन्ही पंचांनी खेळलेला आहे 15 धावा क्या बात आहे सुरेख चेंडू तेज तर्रार अतिशय चांगली लाईनात लेन चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता आणि थेट एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय डॉट बॉलची सांगता दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू 11 मध्ये आलेत 15 हा चेंडू स्वेर असेल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला सोडून दिला अगदी एष्टी रक्षकाच्या हातामध्ये वाईटचा इशारा आलाय धावा लागलेत 16 चेंडू टाकून झालेत 11 अर्णव 11 टीमगट टीम एक गड्याच्या मोबदल्यात 16 वर पाहायला मिळते सौरभ पाटील सरवली खूप चांगलं स्कोरिंग आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून इथे चेंडू ऑन साइडला चालला अगदी मैदानाला दान करत डीप मिड विकेट डिझाईनकडे थ्रो आलाय दुसरे धावेचा प्रयत्न चांगला आहे दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप 2 धावा आलेत दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आणि अर्णव 11 टीमगट टीम एक गड्याच्या मोबदल्यात अगदी 9च्या सरासरीनं 18 वर पोहोचलेला आहे महेश माली आई गावदेवी धामणगाव टीमनं कालिका माता कारबाव टीमला पराभूत करून या स्पर्धेचा पहिला विजय आपल्या नावी केलाय आज पहिल्या सामन्यातून जयदुर्गा सुरई टीम जिंकली दुसऱ्या सामन्यातून पवनपुत्र पिसे टीम जिंकली तिसऱ्या सामन्यातून आई गावदेवी धामणगाव टीम
जिंकलेली आहे आणि हा चौथा सामना आपल्या समोर सुरू आहे. कानई पाये आणि अर्णव 11 टेमघर. यानंतर श्रीकृष्ण स्पोर्ट सापे आणि शिवनेरी झून अंदुरकी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. महेश शेट्टी यांना षटकारासाठी पारितोषिक लागलेले आहे. बबल्याबाई चौधरी कडून प्रत्येक षटकारासाठी महेश शेट्टीला 500 आहेत. पिसे आणि पाये टीम देखील आजच्या रात्रीमध्ये सामना खेळणार आहे अशी सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. सचिव प्रभाकर पाटील, पवनपुत्र पिसे, पिसे आणि पाये टीम आपल्याला आजच्या रात्रीमध्ये 9वा सामना खेळायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एक सिंगल धाव तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आली. धावसंख्या 19. महेश शेट्टी सलामीला आलेत. कालुराम गोलंदाज आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट पाये टीम कडून. अतिशय चांगला अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून उचललाय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. एकवीस धावा बबल्याबाई चौधरी यांच्याकडून महेश शेट्टीला प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये आलेत 21. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे सौरभ. 14 चेंडू टाकून झालेत आणि 21 धावा लागलेत. रात्रीचं क्रिकेट मित्रांनो नक्कीच या खेळपट्टीवर तुम्ही 35 प्लस 30 प्लस धावा देखील डिपेंड करू शकता. तुमच्याकडे एक चांगली क्वालिटी गोलंदाजी जर फिल्डिंग उच्च दर्जाची झाली तर 30 धावा देखील तुम्ही वाचवू शकता. इथे दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो गॅदर करता आला नव्हता. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 23. संतोष खेळताय 7 वर. महेश खेळताय 2 वर. देवानंद बाद झाले 10 वर. अशा पण अर्णव 11 टेमघर टीम ची फलंदाजी पाहतोय. पंधरा चेंडू मध्ये 23. 6 चेंडू हवेमध्ये केलेत. चांगला झेल टिपलाय ते फलंदाज संतोष. झेलबाद धक्का नंबर 2 लागलाय अर्णव 11 टेमघर टीमला. ओरिजिनल 40 प्लस क्रिकेट संघटना आणि बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40 प्लस आयोजित आपण ही संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि शिवसेना उप तालुका प्रमुख शिंदेघाट बबनजी भास्कर पाटील यांच्या मान सन्मानार्थी स्पर्धा पाहतोय. भूतो ना भविष्यती अशी 40 प्लस ला दिलेली स्पर्धा त्रिमूर्ती नक्कीच दिलीप पाटील, भोलेनाथ पाटील आणि प्रभाकर पाटील यांची देण आपण पाहतोय. क्या बात आहे. अतिशय चांगला अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. कुठल्याही प्रकारचा जागा बनवता आली नव्हती. दिलीपजी पाटील यांच्याकडून देखील फलंदाज मुकेश चौधरीला षटकारासाठी 500 आहेत. क्या बात आहे. इथे व्हाईटचा इशारा केलाय पुणेश पाटील सरांनी. धावसंख्या 24. क्या बात आहे. प्रभाकर पाटील यांच्याकडून देखील मुकेश चौधरीला 500 म्हणजे एक षटकार 1000. इथे बघूया पहिला आलाय का काऊ कॉर्नर कडे चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडू मागे गेलाय. पंचांचा इशारा बघूया.
चौकाराचा इशारा केलाय. नक्कीच त्रिमूर्ती मधले दोन स्टार नेते मुकेशवर पारितोषिक लावलेले आहेत. तर बबलूभाई चौधरीने देखील महेश शेट्टीवर प्रत्येकी षटकार 500 रुपये लावलेले आहेत. धावा बनलेत या 6 धावेन 4 धावेन 28. 3 ओव्हर 28. बघा आजच्या पहिल्या रात्रीमध्ये प्रत्येक जे आपण संघ आज खेळलो आहोत त्याची प्रत्येक संघाची दुसरी मॅच कंपल्सरी होईल याची सर्वांनी नोंद घ्या. यस चेंडू फेकायचा आहे. पुणे सर जुना चेंडू. तीन ओव्हर 28. यानंतरचे पुढील दोन्ही टीम आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं. कैलास चौधरी वेलकम. सोनादेवी टेमगार सिनियर 40+ चे माजी कॅप्टन. नक्की सलग 3 षटकार जो फलंदाज ठोकेल अर्णव 11 टेमगरचा त्याच्यासाठी कैलास चौधरी यांच्याकडून 1000चं बक्षीस लागलेले आहे. बघूया शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. महेश शेट्टी आणि मुकेश चौधरी जोडी खेळपट्टीवर. बॅटची आउटसाइड एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल कंप्लीट केला आणि ते फलंदाज महेश शेट्टी झेलबाद. मुकेशला देखील पारितोषिक लागलेले आहे. दिलीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकार 500 आणि कैलास चौधरी यांच्याकडून सलग 3 षटकार 1500 रुपये. आता 5 चेंडू आहेत आणि उमेश चौधरी कडून 2000. क्या बात आहे. आमचे सिनियर 40+ चे खेळाडू आहेत उमेश चौधरी आणि कैलास चौधरी. सोनादेवी टेमगार पद्माकर शेठ चौधरी फॅन टीम. आमचे राजेंद्र चौधरी देखील या टीमला जॉईन झालेत. सिनियर 40+ संघटनेचे सदस्य आणि अर्णव 11 चे करता धरता आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये संदेश पवार आणि मुकेश चौधरी जोडी आहे. बघूया शेवटचे 5 चेंडू 28 धावा लागलेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू गुडलँड स्पॉटवर आपण चेंडू पिचिंग होताना पाहिलाय. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट पाये टीम कडून खास करून संजय करताना. 3 ओव्हर 28 आणि चौथ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये 1 विकेट 1 डॉट. गुड बॉलिंग. हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे. कान्हाई स्पोर्ट पाये टीम कडून संजय अगदी स्लॉग ओव्हर. नेहमीच क्रिकेटमध्ये आपण ज्याला हाणामारीचं षटक म्हणून ज्याची ओळख आणि त्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होते संजय कडून. त्या अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बघूया इथे बॅटनी धाव आली की लेगबाईच्या स्वरूपात. यस चेंडूने अगदी शर्यतीचा भेद घेतला होता. धावसंख्या 29. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. विशाल तुम्हीच नाणेफेकी करा यानंतर सामन्याची. हा 4था सामना आहे.
सापे आणि झून अंदुरकी यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन सापे आणि झून अंदुरकी. बघूया आता मुकेश स्ट्राईकवर आलाय. 2 धावा घेतलेत. धावसंख्या 31. शेवटचा चेंडू आहे. एकाच षटकार मुकेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? दिलीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलेले आहे. बघूया या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. गोलंदाज संजय. खूप चांगला चेंडू होता. तितकाच चांगला ऑन साइडला आपण मुकेशच्या बॅटमधून फटका देखील बाधोय. दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे मात्र इथे परतावं लागेल धावबाच्या स्वरूपात. 3 धावा पूर्ण आहेत का? 3 धावा पुणे सर. यस 3 धावा पूर्ण. धावा लागलेत. अर्णव 11 टेमगर टीमच्या फलकावरती 4 ओव्हर 3 बाद 34 आणि 35 धावांचं टार्गेट कानेश्वर पाये टीम समोर आहे. चला आपण पुढील दोन्ही संघादरम्यान विशाल सर आपण नाणेफेकी कंप्लीट करा लगेच. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो पाहतोय. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेनं इतिहास भिवंडी 40+ मध्ये रचलेला आहे. कारण की भूतो ना भविष्यती अशी आपण ही स्पर्धा पाहतोय. 20 संघ 5 ग्रुप सुपर 10 साखळी स्पर्धा आणि नाईट स्पर्धा भरवण्याचा मान हा त्रिमूर्ती बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ सरवली टीम सरवली पाडा टीमच्या नावी आहे. दिलीप पाटील, भोलेनाथ पाटील आणि प्रभाकर पाटील यांची अपार मेहनत आपण पाहतोय. चला विशाल सर आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. झून अंदुरकी आणि सापे तेच तर देतो आवाज. 5वी मॅच कंटिन्यू आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे आणि शिवनेरी झून अंदुरकी. चला 5वा सामना आपण यानंतर सापे आणि झून अंदुरकी खेळूया. टार्गेट 35 आहे. कान्हाई स्पोर्ट पाये टीम समोर 35चं टार्गेट आहे. चला आपण जाऊया नाणेफेकीसाठी. प्रभाकरजी पाटील आमच्या समवेत स्वर्गीय रखमाबाई बलिराम पाटील बालाराम पाटील नाणेफेकी कक्ष आपण पाहतोय. सापे आणि झून अंदुरकी दोन्ही कॅप्टनला विजयासाठी शुभेच्छा. छापा आणि काटा असा नाण्याचे 2 बाजू आहेत. आपले ओरिजिनल 40+ संघटनेचे सचिव प्रभाकर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देखील राहिले. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. कोण आवाज देईल? झून अंदुरकी टीमचे कॅप्टन काय म्हणणं आहे? हेड असा कॉल आणि हेड झालेला आहे. धन्यवाद प्रभाकरजी पाटील. नाणेफेकी जिंकली आहे झून अंदुरकी टीमच्या कॅप्टननं. नाणेफेकी जिंकलात मित्रा. काय निर्णय घेतोय? बॅटिंग करण्याचा निर्णय. रात्रीचं क्रिकेट आहे. गुरुदत्त चौथायरवा एक किडेनगरी आपल्याला कशी वाटली? चांगली गो आहे. याच्या पहिले पण खेळलेलो आहे आणि चांगली एकदम मस्त आहे. आपल्या भिवंडीमध्ये एक चांगलं ग्राउंड आहे. डे असो किंवा नाईट असो खेळण्यासाठी एकदम उत्तम आहे. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या टीमने या स्पर्धेचं जे आयोजन केले अगदी सरवलीपाड्याहून येऊन मानकुलीच्या या क्रीडानगरीमध्ये आपल्या ओरिजिनल 40+ ला ही स्पर्धा दिली आहे. आतापर्यंत जे आपण देखील बऱ्याचशा स्पर्धा केल्या असेल त्यामधल्या या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? एकदम उत्तम आयोजन आहे आणि याच्या पहिले पण त्यांनी चाचणी ओरिजिनलची चाचणी स्पर्धा जे आयोजन केलं ते पण चांगलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा दमन दौरा केला तो पण एकदम उत्तम केला. आता हे पण आयोजन एकदम उत्तम प्रकारे आयोजन केलेलं आहे. नक्कीच अगदी शिवनेरी आणि सापे याआधी आपली मॅच या चालू सीझन मध्ये झालेली आहे. हो. कोण जिंकले होते? आम्ही जिंकलेलो. क्या बात आहे. शुभेच्छा आपल्याला. बॅटिंगचा निर्णय घेतलाय सापे टीम. आपल्याला फिल्डिंग करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? आम्ही फिल्डिंग घेणार होतो. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालाय. याआधी आपण मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये कधी क्रिकेट खेळले होते? नाही.
कशी वाटली आमच्या गुरुदत्त मानकुली चौथाईरवा क्रीडानगरी? खूप चांगले आहे आणि इथे खेळायला मजा वाटते आम्हाला. खूप खूप धन्यवाद. नक्कीच दोन्ही कॅप्टनला आपण देऊया अगदी कोल्ड्रिंक. दिलीपजी पाटील यांचे शुभ हस्ते या स्पर्धेसाठी मित्रांनो ज्यांची अपार मेहनत आम्ही पाहिलेली आहे, तरी ते नाणेफेक जिंकले जुनांदुर्गी टीमच्या कॅप्टननं आणि प्रथम घेतलाय फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी सापे टीमला आमंत्रण दिले. धन्यवाद. हॅलो हॅलो, आम्ही इथे खेळायला आलो पण आमचा एक खेळाडू आहे ना, तो एक्सपायर झालेला आहे. तरी आम्ही त्याची आठवण म्हणून आम्ही इथे येणार नव्हतो, पण एक फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. 20 वर्षानंतर आम्ही खेळत होतो. विजय जाधव आमचा 20 वर्षांनी मिळून एकत्र लग्नानंतर तो खेळायलाच नव्हता आला. आम्हाला त्याचं खूप दुःख आहे. पण नक्कीच अगदी सापे टीमच्या विजयला आपण ही स्पर्धा सुरू करण्याआधी आपण बापूंना श्रद्धांजली देखील दिली आहे. नक्कीच त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळले. ईश्वर त्यांना दुःखातून सावरण्याचं नक्कीच बल देव. हेच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विजयला श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. ऐकूया आपण सामन्याचं दुसरं सत्र. कान्हे स्पोर्ट पाये टीम समोर 35 धावांचं लक्ष आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल नक्कीच आपल्या समालोचक कक्षामध्ये तयार आहेत विशाल पाटील. थँक्यू सो मच कालीरामजी केनी सर, तसेच सुनीलजी पवार सर. बघा शेड्यूल विषयी थोडी माहिती मी पुन्हा एकदा पोहोचवतोय, लक्षात घ्या. सर्व टीम्स ज्या आजच्या रात्रीमध्ये याआधी एक एक सामना खेळलेला त्यांच्यासाठी ही माहिती मी पोहोचवतोय. बघा लक्षात घ्या, आता जो सध्याच्या घडीला सामना सुरू आहे टीमगर आणि पाये संघ खेळतोय. यानंतर श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघ खेळेल शिवनारी जुनांदुर्गी सोबत. त्यात नंतर टेंबिवली संघ खेळेल लाखिवली सोबत. त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर जो सामना राहणार आहे टीम जयदुर्गा सुरई संघ खेळेल सापे आणि जुनांदुर्गी टीम मधनं जो सामना जिंकेल तो सुरई टीमचा अगेन्स्ट खेळणार आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. बघा पुन्हा एकदा माहिती मी पोहोचवतोय. यानंतर सापे आणि जुनांदुर्गीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर टेंबिवली संघ खेळेल लाखिवली सोबत आणि त्यात नंतर सुरई टीम खेळेल सापे आणि जुनांदुर्गी. जो सामना होणार आहे त्यामध्ये जो जिंकेल तो खेळेल सुरई टीम सोबत. तो 7वा सामना राहणार आहे. राजेंद्र चौधरी साहेबांना मी विनंती करतोय, जे अर्णव 11 टीमगर टीमचे पुरस्कर्ते साहेब, आपण या मंचावरती आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्णव 11 टीमगरचं देखील न्यू ॲडमिशन आहे. खरं तर या संघाची बांधणी आताच करण्यात आलेली आहे स्पेशली ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेसाठी. आणि मी दादांचं खरं तर ओपिनियन देखील ऐकलेले आहेत. क्रिकेटला एन्जॉय करायचे सर्वांना सोबत घेऊन हेच उद्देश साहेबांचं ऐकलेले आहे आणि त्यामुळे या टीमची स्थापना त्यांनी केली. राजेंद्र चौधरी साहेबांचा मी जो उल्लेख केला. सुरुवात झाली दुसऱ्या सत्राला. फुल ऑन बॉल होता. मिड ऑनला फिल्डर येतात. बॉल फील्ड झाला नाहीये, हलकी मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट झाला या बॉलवरती. टोटल रन्स 2 आणि 2 धाब्यांनी सुरुवात झाली या दुसऱ्या सत्राला. दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला. 2 धाब्यांनी सुरुवात. फुल टॉस उडवला ऑन साइडला आणि कनेक्शन वा जवाब. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर 4. फुल टॉस होता, पूर्णपणे फायदा घेतलाय. चौकार येतोय आणि 4च्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 6 वरती. बघ क्लिअर करतोय मी जो उल्लेख केला. 7वा सामना जो राहणार आहे सुरई टीम खेळेल सापे आणि जुनांदुर्गी. जो सामना होणार आहे त्यामधील विजेता टीम सोबत आणि त्यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याची माहिती मी पोहोचवतो थोड्या वेळात. बॅटर स्टेप आउट झालेत. आताही बॉल गॅपमध्ये चाललाय. काउक कॉर्नरला फिल्डर तिथे येतात. बॉल दरम्यान फील्ड केला गेला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. त्यानंतर जो आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे टीम पिसे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि जो सध्याच्या घडीला चालू सामना आहे पाये आणि टेमघर या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या रात्रीमधल्या 8व्या सामन्यामध्ये आपल्याला पिसे टीम सोबत
खेळताना पाहायला मिळणार आहे. फुलटॉस आणि हा की बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेगला. हा की बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार 4. डगआउट मधनच सेट होऊन आलेत बॅटर. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत दिलीप, 2 चौकार त्यांचा बॅट मधनं आतापर्यंत आलेत. धन्यवाद विशाल. झून आंदुरकेवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच झून आंदुरके टीमसाठी यानंतर प्रिन्स शिकारी, प्रकाश पाटील आणि संजय पाटील आम्हाला ऑनलाईन जोडलेत MB लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद. आई जोगेश्वरी झून आंदुरके टीम चे तिन्ही स्टार खेळाडू धन्यवाद. आणि आता बॉल चांगला टाकलाय. चांगला बॉल टाकण्यात आला आणि दरम्यान येतोय निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालेत बॅटर. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फक्त फेस ओपन तिथे केलं आणि कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा बनवण्यात आला या पहिल्या षटकामध्ये आणि सुरुवात चांगली आहे. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम कानाई स्पोर्ट्स पाय. नक्कीच कानाई स्पोर्ट पाये टीमला विशाल ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. देवेश स्पोर्ट पाये टीमचे कॅप्टन विजय भुरे यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिली. जर हा सामना कानाई पाये टीम जिंकली तर त्यांच्याकडून त्यांना टी शर्ट आहेत. धन्यवाद विजयजी भुरे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. भुरे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि खरं तर आपल्या गावच्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याकरिता पारितोषिक लावण्यात आलं. कारण जर पाये टीम चॅम्पियन बनली तर एक वेगळाच आनंद भुरे साहेबांना देखील असेल. त्याचमुळे हा सामना जिंकल्यानंतर क्या बात आहे. मला असं वाटलं स्पर्धा जिंकल्यानंतर ते पारितोषिक असावं. बट हा सामना जिंकल्यानंतर टी शर्ट दिले जाणार आहेत भुरे साहेबांच्या वतीनं. क्या बात आहे. दुसरं षटक. गोलंदाज दरम्यान तयार होतोय. ज्ञानेश्वर दरम्यान तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो ज्ञानेश्वर. दिलीपच आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. जसा बॅटमधनं आतापर्यंत 13 धावा देखील आलेल्या आहेत. 13 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. लत्ता मौद विकेट. पगलास बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये बॉल. फिल्डर आलेत. सुवाता गोलंदाज तिथे कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये मिडल विकेट. हरी चौधरी यांच्याकडनं शुभेच्छा टेमगरसाठी आल्या आणि त्यासोबत विकेट देखील आली आहे. झटका पगला. हरी जोशी लकी ठरले सध्याच्या घडीला. हरी चौधरी माफी असू द्या. हरी चौधरी यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. न्यू बॅटर पाठवा विनंती असेल. गणपत आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होतो. चला न्यू बॅटर पाठवा. गणपत दरम्यान आलाय बॅटिंग करण्यासाठी. बट सुरुवात चांगली आहे कारण तुम्हाला 35 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि फर्स्ट ओव्हरमध्ये 13. आता त्यानंतर या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विकेटने झालेली आहे. जुनांदुर्की संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये फर्स्ट बॅटिंग करताना दिसेल. डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला खेळलेत. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर दरम्यान तिथे येतात.
आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इझिली कंप्लीट केल्या जातील. टोटल 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरुवात चांगली राहिली. बट महत्वाची गोष्ट हीच राहिलेली आहे की अजूनही ना जिंकण्याकरिता 20 धावा इथनं करायच्यात. अपील जरूर तिथे करण्यात आली बट पंचांची सहमती नाही आहे कारण गोलंदाज लेफ्टी बॉलर प्लस ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय. सर्वात पहिला प्रश्न तर पिचिंगचाच तिथे निर्माण होतो आणि हाईट फॅक्टर देखील वाटत होता कारण थाईजवरती बॉल बदलला होता आणि दरम्यान लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही सिंगल कंप्लीट झाली. स्कोर कार्ड आता 16 वरती. पण ज्या प्रकारे खेळ आतापर्यंत 17 वरती माफी सुद्धा ज्या प्रकारे खेळ आतापर्यंत चाललेला आहे या सामन्यामध्ये असं वाटतं की लढत आपल्याला अंतिम ओव्हरपर्यंत रंगताना दिसू शकते. आता देखील थाईज वरती बॉल दिला. अपील झाली. यस फिंगर अप. सहमती पंचांची. विकेट मिळेल. झटका हा लागलाय दुसरा. अपील दरम्यान करण्यात आली आणि अपील अंपायर्सने उचलून धरली. सफलता मिळेल. झटका दुसरा लागलाय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट बॉल. बॉल अगदी पिच झाला. इन लाईन. यस डेफिनेटली इन लाईन बॉल पिच झाला. रन्स टोटल आता जर आपण पाहिलं 17 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता. राजेश बॅटिंगसाठी आलेत. ओ माय गॉड मिस्टेक केली आहे गोलंदाजाने. बीमर पडलाय तिथे. रनआउट. बॅटर तिथे डायरेक्ट आलाय. बॅटर रनआउट झालेत का? येस बॅटर रनआउट. आसमान से गिरा खजूर में अटका. हा कमिटेड सुसाईड होता. अगदी माहीतच होतं की आत्महत्या इथे होऊ शकते आणि तेच झालं. बॅटरने देखील अगदी काही न पाहता रन घेण्याचा प्रयत्न केला. ऑन स्क्रीन रिप्ले देखील तो आपल्या समोर येणारच आहे. बट अजय दरम्यान डायमंड डकचा शिकार झालेत. कोणत्याही प्रकारे बॉल फेस न करता चाललेत आता डगआउटच्या दिशेने. बघा हा ऑन स्क्रीन रिप्ले आहे. बीमर पडलाय बट त्यात नंतर अजय कुठे चाललेत? बघा ग्राउंड मध्ये गवत जरूर आहे, ग्रास जरूर आहे, पण फिरायला हे गार्डन नाहीये ना. गार्डन मध्ये फिरत होते असंच वाटलं. रनआउटची विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. बॅटर आता आलाय संजय. संजय आलाय. अपील इथे झाली बट पंचांची सहमती तिथे नाहीये आणि या अंतिम बॉल वरती लेग बायच्या स्वरूपामध्ये येईल सिंगल आणि 2 षटकांचा अखेरचा धावफलक 19. धक्के 3 लागलेत. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये आता करायचा 16 धावा. प्लीज थांबू नका ही विनंती असेल. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. 12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी आणखी करायचा 16 धावा. मध्ये 16ची गरज आहे. रिक्वायर रेट तितका अवघड नाहीये कारण 8 रन बरोबरच तुम्हाला करायचे आहेत. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. 12 मध्ये 16 लागल्या. काही चर्चा तिथे फलंदाजांच्या देखील सुरू आहे. स्वतः टीमचे कॅप्टन तिथे पाणी घेऊन आलेत. पाणी सोबत काही कानमंत्रे देखील ते घेऊनच आले असतील. पण सध्याच्या घडीला ते कानमंत्र आता किती उपयोगी पडतील हा देखील प्रश्न लागलाच ना. 12 मध्ये 16. बघा आजचा जो शेड्यूल आहे यात नंतर सापे टीम खेळेल जुनांदुर्की सोबत, त्यानंतर टेंबिवली खेळेल लाखिवली सोबत आणि त्यात नंतर सुरई टीम खेळेल सापे आणि जुनांदुर्की संघामध्ये जो जिंकेल तो सुरई संघाचा अगेन्स्ट खेळणार आहे. सुरई टीम आपण देखील रेडी राहायचं आहे कारण एक मॅच तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये अडकिंग खेळायची आहे. आणि आताच आम्ही क्लिअर करतोय कारण
त्या सामन्यासाठी अजूनही 3 सामने बाकी आहेत. आताच आम्ही क्लिअर करतो सुरई टीम, तुम्हाला एक सामना अजूनही आजच्या रात्रीमध्ये खेळायचा आहे. सो त्यामुळे तयारीत राहा. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. चेंडू आता लागले ते येते 11 आणि 11 मध्ये अकरा मध्ये 15 राहिला. फुल टॉस उडवलाय, फिल्डर येतात तिथे, मिस जजमेंट, बॅकअपला योग्य वेळेवरती तिथे खेळाडू आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती या 2 धावा. आता चेंडू लागलेत येते 10 आणि 10 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा 13 धावा. 10-13चं समीकरण या मॅच मध्ये लागलेत. 10 मध्ये 13 धावा आणखी करायच्यात. आणि आता समोरच्या दिशेने फटका आलाय, फिल्डर येतात, बॉल फील्ड झाला, 2 धावा इथेही कंप्लीट. आणि आता समीकरण सोपं होत चाललंय कारण सिंगल डबलने काम बनतंय टीम कान्हा स्पोर्ट्स पायेचं. कारण आता 5 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या आहेत आणि आता 9 मध्ये लागला 11. आणि अशा प्रकारे जर इझिली रन्स मिळतील ना तर मी म्हणेन की हा जो रनचेज तो फार सोपा होऊ शकतोय टीम कान्हा स्पोर्ट्स पाये संघासाठी. आता 9 चेंडू लागलेत आणि 11 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता टीम पायेला. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळलेत आणि दरम्यान स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटला बॉल फील्ड झाला, डबलला चान्स तर घेतला, डायरेक्ट हिट, विकेट, रन आउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. बॅटर विनायक आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. बघा समीकरण त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं अजूनही सोपं लागलेलं नाहीये. मागील बॉलवरती देखील 1 धाव कंप्लीट झाली, दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर रन आउट झालेत. आता समीकरण लागले, चेंडू लागलेत येते 8 आणि 8 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता 10 धावांची अजूनही गरज आहे. आणि त्याचमुळे मी म्हणेन एक विनंती असेल, जो पडदा आहे तसा आतमध्ये आणि स्पेशली जी जाळी आहे ग्राउंडच्या चारी बाजूने त्या जाळीचा आत कोणी बसू नका ही विनंती असेल. आपल्यासाठी स्टँड्स आहेत आणि आपल्यासाठी मुख्य मंच देखील आहे, आपण इथे देखील येऊन बसा, प्रॉब्लेम नाहीये. धन्यवाद विशाल. श्री कालिका माता खारबाव टीमसाठी नक्की शुभेच्छा आहेत नितीन चौधरी आणि अविन मालीकडून. धन्यवाद नितीन चौधरी आणि अविन माली, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. फिल्डर झोपेमध्ये दिसतात असंच वाटलं तिथे. आणि कंप्लीट झाला या बॉलवरती या रन्स 2. आता चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा 8. 7 मध्ये 8 लागला. टिंबिवली संघ देखील आलेला आहे. ठीक त्यांचा बाजूचा संघ लाखिवलीच खेळणार आहे त्यांचा अगेन्स्ट पहिला सामना. तयारीत राहायचं आपणही. वाईड ऑफ स्टंप, फुल अँड बॉल, लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय म्हणजे आता अंतिम 6 चेंडूवरती हा सामना जिंकण्यासाठी करायचा 8. 6 मध्ये 8. आपल्या ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर, तीच कन्सेप्ट आपण पुढेही कंटिन्यू करणारच आहोत. इथे जर 7च बनला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. सहा मध्ये 8 करायचा. चर्चा आता फार मोठी सुरू आहे की गोलंदाजी द्यायची कोणाला, कोणावरती विश्वास दाखवायचा, त्यावरती चर्चा तिथे सुरू आहे. पण एक विनंती प्लीज, वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. टीम टिमघर
6 मध्ये करायसात 8 धावा. महेश अण्णा देखील खेळतात. आता माझं लक्ष गेलं स्क्वेअर लेगला ते एकदम अशा जागेवरती उभे आहेत की लक्षही जाणार नाहीये. हा दिसले दिसले तुम्ही. नाही कोणी म्हणणार नाही की 50+ ते आहेत. सो फिटनेस लेवल त्यांनी मेंटेन केला. नाही एकदा विचारलं होतं मी आणि मी गेस केलं होतं की 33-34 असतील बट 50+ आहेत. बॅकफूट वरती जाऊन पंच केला. पॉइंटला फिल्डर पुढे आणि ती चांगली गोष्ट टीम टेमघर साठी. आणि टेमघरचे खेळाडू सध्याच्या घडीला चान्स घेतात. थोडे पुढेच उभे आहेत बाउंड्री लाईन पासून कारण त्यांना माहिती आहे इथे एक एक धाव जर आपण वाचवू तर आपण या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. आणि त्याचमुळे ना चान्स प्रत्येकी फिल्डर घेतोय. लॉंग ऑफचा फिल्डर देखील अगदी मिड ऑफच्या आसपास उभा आहे. सिंगल आली 5 मध्ये आता 7 धावा करायचा. एखादा डॉट बॉल जर इथे आला ना तर मॅच मध्ये कमबॅक टीम अर्नव 11चा देखील या परिस्थितीमध्ये नक्कीच होऊ शकतो. अर्नव 11 टीमघर ची एंट्री 40+ ओरिजिनल 40+ मध्ये या स्पर्धेपासून झाली आहे. बॉल हवेमध्ये पॉइंट ला फिल्डर आखेत कॅच पकडली जाईल. विकेट आली आहे आणि ही विकेट नाही आहे. ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे अर्नव 11 टीम साठी. आणि आता चेंडू राहिले 4 आणि 4 मध्ये आता सामना जिंकण्यासाठी करायचा 7. चला न्यू बॅटर लवकर पाठवा विनंती असेल. आणि आता फायदा त्या फिल्डरला मिळाला कारण ऑलरेडी पुढे उभे होते म्हणून ही कॅच कंप्लीट झाली. जर अगदी डीप मध्ये उभे असते ना तर ही कॅच होणं अवघड होतं. सुजित होते तिथे सुजितने ही कॅच पकडली आणि आता चेंडू लागले 4 मध्ये करायचं 7. मुकेश चौधरी यांनी जर अशा प्रकारे कॅच पकडली तर सचिव साहेब अर्थातच प्रभाकरजी पाटील साहेब तसेच दिलीपदादा पाटील यांच्या वतीनं 500 म्हणजे टोटल 1000. 4 मध्ये 7 28 झालेल्या 4 चेंडू लागले 7 धावांची आवश्यकता. पहिल्याच रात्रीमध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न. 4 मध्ये 7. नेक्स्ट बॉल उडवला बॉल कनेक्शन पाहावं लागेल. कनेक्शनला जवाब बॉल सीमा पार षटकार. नाही 8 नाहीये थोडा वाचलाय. 8 असता तर कहाणी खतम होती. स्कोर आर लेवल बट महत्वाची गोष्ट की 3 चेंडू लागले 3 मध्ये आता फक्त 1च धाव करायची. कौतुक करेन मी बॅटर जे सध्याच्या घडीला आलेत. कालुराम आलेत आणि कालुरामने पगलाच पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बागेर. आणि असं वाटतंय की या फटक्याने ना जवळ या सामन्याचा निकाल जाहीर केला की काय. कारण आता चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये आता एका धावेची आवश्यकता. एखादी विकेट डॉट बॉल इथे या सामन्यामध्ये आणखीन रंगत निर्माण नक्कीच करू शकतो. बट 3 मध्ये 1 धाव हे समीकरण ना कधीही सोपं आहे बॅटिंग टीमसाठी. 3 मध्ये 1. चला वेळ जास्त घेऊ नका टीमगड टीम प्लीज वेळ जास्त घेऊ नका. सुरुवात करा. 3 चेंडू लागलेत 1 धावेची आवश्यकता. विजय भुरे साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आता दिले जाईल. कालुरामचा जो शॉटकार आला त्यासाठी. 3 मध्ये 1 फुल टॉस वळवला ऑन साइडला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे या सामन्यामध्ये कानाई स्पोर्ट्स पाये टीमने. वेल प्लेड टीम पाये अँड हार्ड लक टीम टेमघर. अंतिम बॉल वरती हा चौकार आला आणि बाजी मारली आहे टीम कानाई स्पोर्ट्स पाये टीमने. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया बघा. ऑलरेडी मी क्लिअर केलं. पुन्हा एकदा तुमच्या समोर मी शेड्यूल ठेवतो. यानंतर सापे आणि जुनानदुर्की. चला सापे टीमची फिल्डिंग आहे. सापे टीम लवकरात लवकर ग्राउंड मध्ये उतरा. सापे संघ चला विनंती असेल ग्राउंड मध्ये लवकरात लवकर उतरा आणि फिल्डिंग सेट करा. जुनानदुर्गी टीमची बॅटिंग आपण डगआउट मध्ये जाऊन बसा. त्यानंतर टेंबिवली आणि लाखिवली मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर सुरई टीम खेळणार आहे सापे आणि जुनानदुर्गी. या मॅच मध्ये जो जिंकेल तो सुरई